नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेचा जय सो, राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेचा जय सो। मल्लिकार्जुन पुजारी साहब आप आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं, मल्लिकार्जुन पुजारी साहब आप आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। नवी मुंबईत होत असलेल्या अनधिकृत बांधकामे अतिक्रमण विरोधात राष्ट्रीय स्वाभिमान संघटना मैदानात उतरली आहे. संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन पुजारी यांनी नवी मुंबई मनपाच्या तुर्भे डी विभाग कार्यालयासमोर आपले बेमुदत आमरण उपोषण सुरू केलं आहे. तुर्भे सेक्टर 23 येथील भूखंड क्रमांक 18 जनता मार्केट येथील औद्योगिक सेवेकरिता देण्यात आलेला 300 स्क्वेअर मीटर भूखंडाचा कमर्शियल वापर करण्यात येत असून सदर भूखंडावर अनधिकृत बांधकाम करून अतिक्रमण करण्यात आले, ज्या विरोधात वारंवार तक्रारी देऊनही तुर्भे डी विभागाचे सहाय्यक आयुक्त तसेच अतिक्रमण विभागाकडून कोणतीच कारवाई होत नसल्यानं अखेर मल्लिकार्जुन पुजारी यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसमवेत तुर्भे डी विभाग कार्यालयासमोर आपले आमरण उपोषण सुरू केलं आहे. राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेच्या वतीने आम्ही जे आमचे सर्व पदाधिकारी आणि मी स्वतः मल्लिकार्जुन पुजारी उपोषणाला बसले. विषय असा आहे का तुर्भे जनता मार्केट येथील भूखंड क्रमांक 18 सेक्टर 23मधील हे भूखंड आहेत. हे बघा, ते आहे जय भैरव हार्डवेअर, देवाचे हार्डवेअर. हे हार्डवेअरचं ॲक्च्युअलमध्ये हा जो प्लॉट आहे, हा प्लॉट इंडस्ट्रियल प्लॉट म्हणून 300 मीटरचा प्लॉट अलॉटमेंट झालेला आहे 1983मध्ये. इंडस्ट्रियल म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग, तिथे तुम्ही मॅन्युफॅक्चर करू शकता. पण त्याला अनधिकृतपणे त्यांनी संबंधित व्यक्तींनी या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने त्याला कमर्शियल केलं आहे. तिथे हार्डवेअर दुकान आणि वस्तू विकायचे हे सगळे दुकान काढलेले आहेत आणि 300 मीटरचा प्लॉट असताना त्याच्यावरती दोन्ही बाजूला अनधिकृत बांधकाम, वरती अनधिकृत बांधकाम बांधलं आहे. त्या संबंधात मी स्वतः इथले सहाय्यक आयुक्त सागर मोरे व इंजिनियर विनोद आमरे यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या निदर्शनात आणून दिलं. तुम्ही महानगरपालिका जर आमचे महाराष्ट्रीयन फुटपाथवर जर फेरीवाले बसले असतील, त्यांच्यावर तुम्ही ताबडतोब कारवाई करता आणि त्यांचं सामान घेऊन जाता, त्यांना परत देत नाही. मग हे काय लागून गेले? हे जे व्यापारी लोक आहेत आणि यांच्याकडून तुम्हाला गडगंज माया मिळतो म्हणून तुम्ही हे करता का? म्हणून मी त्यांना 9 डिसेंबरला त्यांना पत्र दिलं होतं. पहिला पत्र माझा दिला. ताबडतोब त्यांनी काय केलं, 9 डिसेंबरलाच संबंधित भूखंडदार मालक जो आहे, जो अतिक्रमण केलेलं आहे, त्यांनी पत्र दिलं का संबंधित प्लॉट संदर्भातील पत्र 24 तासाच्या आतमध्ये आम्हाला पेपर सादर करा. तर डिसेंबरमध्ये दिलेल्या आत्तापर्यंत त्याच्यावर काही कारवाई झाली नाही. म्हणून आम्ही आज लोकशाही मार्गाने वॉर्ड ऑफिसरच्या समोर, जे गेंड्याच्या कातडी असलेल्या वॉर्ड ऑफिसरच्या कार्यालयासमोर आम्ही आमरण उपोषणाला बसलेले आहे. मल्लिकार्जुन पुजारी यांनी सुरू केलेल्या या आमरण उपोषणात पुजारी यांच्या समवेत राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेचे शिवशरण पुजारी, सचिन पुजारी, किरण धानके, धर्मराज शिंदे, प्रदीप निसर्गान, विजय पुटगे, अजय पुटगे आदी पदाधिकारी कार्यकर्ते बसले आहेत. राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेचा जय सो, राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेचा जय सो। मल्लिकार्जुन पुजारी साहब आप आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं, मल्लिकार्जुन पुजारी साहब आप आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय सो, छत्रपती शिवाजी महाराज की जय। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा जय सो। आमच्या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय मल्लिकार्जुन पुजारी साहेब यांनी कुठलाही आरोप म्हणजे असं हवेत न करता त्यांना पहिलं लेखी तक्रार दिलं की साहेब तुम्ही ह्याच्यावरती चौकशी करा. पण त्यानंतर हे लोकांनी फक्त एक नावासाठी बाबा आम्ही काय कारवाई करतो आहे म्हणून त्यांना संबंधित अतिक्रमण ज्यांनी केलं आहे त्याला एक पत्र दिलं की तुम्ही पेपर सादर करा. स्वतः त्याच्याकडं पेपरच नाही आहे तर सादर कुठून करणार? आणि इथले जे तुर्भे विभागामधले जे सहाय्यक आयुक्त आणि अतिक्रमण विभागाचे अधिकारी आहेत, त्यांचं गोरगरिबांना एक वेगळं न्याय आणि व्यापाऱ्यांना एक वेगळं न्याय ह्या संबंध या प्रकरणामध्ये आम्हाला हे दिसून येतं आहे. आणि आदरणीय मल्लिकार्जुन पुजारी साहेब त्यांनी सर्व पेपर दिलं असतानासुद्धा की हे अलॉटमेंट बघा 300 मीटर आहे, वाढीव बांधकाम बघा किती झालेलं आहे. हो साहेब आम्ही करतो. एक गोरगरीब फेरीवाला किंवा इथले सामान्य नागरिकांनी जर त्यांच्या गरजेपोटी थोडं जरी बांधकाम वाढवलं तर तिकडं जातात,
कारवाई करतात आणि दाखवतात बघा आम्ही कारवाई करतोय. मग या व्यापाऱ्यांवरती का कारवाई करत नाही? काहीतरी तुमच्या आर्थिक लागेबंदी असतील असा माझा आरोप आहे. आणि आदरणीय पुजारी साहेबांनी सविस्तर तुम्हाला समजवलं आहे, तर मी त्या खोलात जात नाही की आम्ही आमरण उपोषणाला कुठल्या विषयावर बसलो आहे. फक्त आमचं एकच म्हणणं आहे, आता साहेब वाजले 12:30 आणि सहाय्यक आयुक्त आणि अतिक्रमण विभाग अधिकारी वॉर्ड ऑफिसला नाही आहेत. इथंच तुम्ही समजून जावा की यांचे काहीतरी आर्थिक लागेबंदी ह्या अतिक्रमणधारकाबरोबर लागलेले आहेत, बांधले किंवा असतील, म्हणून ते आज वॉर्ड ऑफिसला दोन्ही पण नाही आहेत. तर आमची मागणी आहे, संबंधित अतिक्रमणधारकावरती MRTP ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि ते अतिक्रमण जे वाढीव करून त्यांनी अनधिकृत बांधकाम केलं आहे ते जमीनदोस्त झालं पाहिजे. ते झाल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही. आम्ही सर्व जनतेला सांगू इच्छितो नवी मुंबईच्या की तुर्भे विभागामध्ये अजब कारभार चाललेला आहे. गोरगरिबांसाठी एक वेगळा न्याय आणि व्यापाऱ्यांसाठी एक वेगळा न्याय हे आम्ही होऊ देणार नाही. राष्ट्रीय स्वाभिमान संघटना त्यांचा बुरका फाडल्याशिवाय शांत बसणार नाही. राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन पुजारी यांनी सुरू केलेल्या या आमरण उपोषणाने खडबडून जागे झालेल्या तुर्भे डी विभागाचे सहाय्यक आयुक्त सागर मोरे यांनी आपल्या सहकार्यांसमवेत उपोषणकर्ते मल्लिकार्जुन पुजारी यांची भेट घेऊन त्यांनी केलेल्या मागणीबाबत तात्काळ कारवाई करण्यात येईल अशी लेखी आश्वासन देत सदर आमरण उपोषण मागे घ्यावे अशी विनंती केल्याने सदरचे आंदोलन यशस्वी झाल्यानं आमरण उपोषण स्थगित करण्यात आलं आहे. कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.